नवजात बालकांना होणारा कावीळ काय असतो? प्रत्येक नवजात बालकांना जन्माच्या नंतर कावीळ होतो. कोणाला कमी प्रमाणात, कोणाला जास्त प्रमाणात. बाळाच्या शरीरामध्ये जे आईचे रक्त असते आणि जे अधिक प्रमाणामध्ये असते ते ब्रेकडाऊन होऊन बिलिरुबिन नावाचा पदार्थ सिक्रेट होतो आणि बाळाचं लिव्हर हे आत्ताच अडॅप्ट व्हायला तयार झालेलं असतं. त्यामुळं लिव्हरची बिलिरुबिन फेकण्याची क्षमता कमी असते, त्यामुळं कावीळ वाढतो. पण याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस असे म्हणतात. हा कावीळ दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून वाढायला सुरुवात होते. तो 7व्या दिवसापर्यंत वाढतो आणि साधारण 14व्या दिवसापर्यंत कमी होतो आणि 23व्या दिवसाला निघून जातो. हे एक नॅचरल प्रक्रिया आहे. त्यामुळे सर्वच कावीळच्या बाळांना ऍडमिट करण्याची गरज नाहीये. त्यामध्ये काही बाळांचा कावीळ हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. जेव्हा तो प्रमाणापेक्षा जास्त वाढतो त्यावेळेस हा कावीळ बाळासाठी घातक ठरू शकतो. अशा बाळांना NICU मध्ये ऍडमिट करून फोटोथेरपी देऊन हा कावीळ सहजरित्या कमी केला जाऊ शकतो.